जाणवत नाही फरक माता आणि मातीचा. भारत म्हटलं की मला तिरंगा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. आणि आजच्या दिवशी न्यूज अनकटच्या माध्यमातून अशाच वीर पुरुषांशी आपण मन मोकळ्या आणि दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तर आजचे आपले सर्व प्रमुख उपस्थिती म्हणजेच माजी सैनिक तुम्हा सर्वांचं न्यूज अनकटच्या या माध्यमावरती मनपूर्वक स्वागत. जय हिंद सर. तर आजच्या भागात आपल्या सर्वांसोबत जल, वायू आणि थल सेना यामधल्या विविध सैनिक आपल्यासोबत माजी सैनिक उपस्थित आहेत. तर त्यामध्ये सर्वप्रथम सुभेदार राजेंद्र कारंडे सर, नमस्कार. सरांनी 28 वर्ष इन्फंट्री बटालियन मध्ये काम केलं आहे आणि अशी त्यांची वीर गाथा आहे ती आपण त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. आजच्या भागात आपल्यासोबत जे उपस्थित आहेत ते माजी सैनिक आहेत आणि अनेक वीर आहेत, यांच्यासोबत आपण दिलखुलास आणि मन मोकळ्या अशा गप्पा मारणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्यासोबत सुभेदार राजेंद्र कारंडे सर आहेत. नमस्कार सर. सरांनी तब्बल 28 वर्ष इन्फंट्री बटालियनमध्ये काम केलं आहे आणि त्यासोबतच 18 वर्ष आपल्यासोबत काम केलेले हवालदार मारुती देवकर सर आहेत. नमस्कार सर. मारुती देवकर सर हे 21 पॅरा स्पेशल फोर्समध्ये 18 वर्ष कार्यरत होते आणि त्यासोबतच 20 वर्ष 5 पॅरा स्पेशल फोर्समध्ये काम केलेले हवालदार BS खरात सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार. आणि त्यासोबतच 17 वर्ष AAD म्हणजेच आर्मी एअर डिफेन्समध्ये काम केलेले हवालदार सचिन कवास्के सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार. आणि त्यासोबतच 22 वर्ष फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स जी असते म्हणजेच सर्वात पहिली जी डिफेन्स लाईन असते बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्यामध्ये 22 वर्ष काम केलेले हेड कॉन्स्टेबल प्रकाश सपकाळ सर आहेत. नमस्कार. नमस्कार. आणि त्यासोबतच 17 वर्ष महाराष्ट्र म्हटलं की मराठा लाईट इन्फंट्री युनिट यामध्ये 17 वर्ष काम केलेले आपल्यासोबत अंकुश शेडके सर आहेत. हवालदार अंकुश शेडके सर, नमस्कार. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण दिलखुलास आणि मनमोकळ्या अशा गप्पा मारणार आहोत. तर 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या माझ्याकडून न्यूज अनकटच्या संपूर्ण टीमतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. आता देशप्रेम म्हटलं की जे सर्व नागरिक असतात त्यांच्यासाठी देशप्रेमाची भावना की सैनिकांना आपण आदर देतो अशी असते, पण सैनिक म्हणून तुम्हा सर्वांसाठी देशप्रेम काय असतं? सर्वात पहिलं ज्या उमेदीनं आपल्या देशातील नौजवान ज्यांना आपल्या वर्दीमध्ये आपल्याला स्वतःला बघायची इच्छा असते, वर्दीमध्ये राहून देशाची सेवा करायची इच्छा असते, हालाकी ते सर्वांच्या नशिबात नसतं. ते नशिबानं आम्हाला भेटलं. आम्ही ज्यावेळेला देशसेवा जेव्हा वर्दी घालतो त्यावेळेला एक न एक आमचं पूर्ण ध्येय असतं की आपल्या भारत मातेला सुरक्षित ठेवावं, तिथं बाहेरून किंवा आंतरिक कुठलेही संकट येऊ नये आणि आलं तर त्याला चांगल्या प्रकारे मुकाबला करून ते संकट दूर करावं, ही भावना प्रत्येक सैनिकाच्या मनात आहे. आणि भारतीय सैनिकांचं एक असं वैशिष्ट्य म्हणजे की हातामध्ये जोपर्यंत आपल्या आता ती बंदूक असते, बंदुकीची शेवटची बुलेट संपेपर्यंत समोर जरी तो शत्रू असला तर त्या शत्रूला शरण न जाण्याची जी भावना आहे ती आपल्या इंडियन आर्मीमध्ये आहे. तर ती भावना तुम्ही सर्वांनी अर्थातच अनुभवली असेल, पण ती एखादी कोणता तुमचं एक वैशिष्ट्य काय ते तुम्ही सांगू शकाल का? आम्हाला एक प्रकारे शिकवणच असं असते की शेवटच्या गोळीपर्यंत प्रतिकार करत राहायचा. एक गोळी एक दुश्मन, तर एका गोळीवर कमीत कमी एक दुश्मन तर मेलाच पाहिजे, संपवलाच पाहिजे, हे आमचं ध्येयच असतं ट्रेनिंगचं. आणि देशासाठी शहीद होणं याच्यापेक्षा दुसऱ्या दुश्मनला समोरच्याला त्याच्या देशासाठी शहीद करून आपण विजय प्राप्त करणं हे आमचं मुळात ध्येय असतं. अर्थातच. आता हवालदार मारुती सर, तुम्ही जे आहेत तुम्ही जेव्हा कार्यरत होता 21 स्पेशल फोर्समध्ये, हां, तर त्यावेळेस तुम्ही एका सर्जिकल स्ट्राईकमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व्ह होता, तर त्यावेळेसचा तुमचा अनुभव कसा होता? कमांडोमधलं तर खडतर ट्रेनिंग तर असतंच आमचं, आणि त्याच्यामध्ये जे आपलं ओरिसा सर्जिकल स्ट्राईक झालं त्याच्या अगोदर आम्ही 2015मध्ये म्यानमारचं सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. तर आमचा तो टास्क फार मोठा होता. तर त्यामध्ये आम्हाला टास्क मिळाला होता की जे बॉर्डरला जंगलामध्ये जे कॅम्प वगैरे होते त्यांचे NSN KI
तर ते काय ते डिस्ट्रॉय करायचं होतं. तर आम्हाला ऑर्डर मिळाली तर आम्ही हेलिकॉप्टरनं वगैरे स्लेदरिंग करून तिथे पोचलो होतो. तर ही बातमी वगैरे आम्ही कुणाला सांगत नाही वगैरे की असा असा टास्क आहे वगैरे. तर ते ज्या ऑपरेशनमध्ये आम्ही केलं होतं तेव्हा आम्ही 17 कॅम्प उग्रवाद्यांचे आम्ही नष्ट केले होते आणि जवळजवळ 70 एक मिलिटंट मारले होते आम्हाला. आणि त्याच्यानंतर थोडीफार आमची कॅज्युलिटी तर काही झालीच नाही, पण हत्यार ॲम्युनिशन वगैरे खूप काही मिळालं होतं आम्हाला. तर ती सर्वात मोठी सर्जिकल स्ट्राईक होती आणि त्याच्यामुळं आमच्या बटालियनला एक वाघनक एक पदवी मिळालेली आहे. म्हणजे जी स्पेशल फोर्समध्ये फक्त 21 पॅराएसएफलाच मिळालेली आहे. आत्ता आम्ही कार्यक्रम सातारला केला होता 10 नोव्हेंबरला, वाघनकचा कार्यक्रम. आपले वाघनक तुम्ही ऐकलंच असेल, तिथं आलं होतं सातारला. तर आम्ही सर्व एक्स सर्व्हिसमॅन वगैरे मिळून आम्ही तो कार्यक्रम साजरा केला होता. अशा बऱ्याच काही घटना आहेत, पण एक कमांडो म्हणून मी स्वतःसुद्धा एक गौरव हे करतो की असं म्हणजे भाग्य लागते. अर्थातच. आणि पॅरा स्पेशल फोर्स जे असते त्यांची ट्रेनिंग बाकी सर्वांपेक्षा वेगळी असते. म्हणजे ते स्वतःहून त्यामध्ये त्यांची ट्रेनिंग जी असते. तर सर तुम्ही सुद्धा 5 पॅरा स्पेशल फोर्समध्ये होता, तर त्यामध्ये तुमचा अनुभव कसा होता त्या ट्रेनिंग दरम्यान? मी ऐकलं एन्ड्युरन्स 100 किलोमीटरची जी रेस असते त्याबद्दल काही सांगा. शरीराने आणि मनाने माणूस फिट लागतो. आणि 5 पॅरा बटालियन आम्ही कारगिल लढाईमध्ये इन्व्हॉल्व होतो. मेघदूत, ऑपरेशन मेघदूत आणि अशा बऱ्याचशाच ऑपरेशनमध्ये आम्ही इन्व्हॉल्व होतो. आणि कारगिल लढाईमध्ये पण 5 पॅराचा आमचा समावेश होता. तिथं आम्हाला सायटेशन भेटलं. साऊथ आफ्रिकेला गेलो, तिथं पण आम्हाला युनिटला सायटेशन भेटलं. अशी 5 पॅराचे 5 सायटेशन आहे. आणि 5 पॅराचा म्हणजे स्पेशल फोर्सचा गौरव फार मोठा आहे. अशा फोर्समध्ये मी 20 वर्षे नोकरी केली आणि त्याचा मला अभिमान आहे. निश्चितच पॅरा स्पेशल फोर्समध्ये ते जे 2 विंग असतात ते तुमच्या युनिफॉर्मवरती येण्यासाठी खूप जण कष्ट करत असतात. पण तो किती कार्यकाळ असतो जेव्हा ती ट्रेनिंग असते? सुरुवातीला आम्ही 1 वर्षाचं ट्रेनिंग केलेलं असतं आणि जिथे कमांडो ट्रेनिंग असतं पॅरा स्पेशल फोर्सचं, तिथं आम्हाला 3 महिने ट्रेनिंग असतं. त्या ट्रेनिंगच्या दौरामध्ये आम्हाला 20 किलोमीटर 20 किलो बोजा घेऊन म्हणजे हत्यार वगैरे विथ ते 2.5 तासामध्ये आम्हाला पूर्ण करायचं असतं. त्याच्यानंतर आम्हाला 40 किलोमीटरचा टास्क असतो, तो 5.5 तासामध्ये आम्हाला पूर्ण करायचा असतो. आणि लास्टला आमचा 100 किलोमीटर असतं. त्याला काही टाईम टेबल नाही, पण ती टास्क खडतर असतो. तो किती सैनिक येतात त्यासाठी आणि जे किती क्वालिफाय करू शकतात? पूर्ण आर्मीमध्ये ओव्हरऑल म्हणजे सैनिक येत असतील भाग घ्यायला. त्याच्यातनं थोडे एक 10-12 म्हणजे जसं 100 एक आले तर त्याच्यातनं 5-10 सिलेक्ट होतात त्याच्यामध्ये. ॲक्च्युली पूर्ण इंडियन आर्मीमधून जे सगळ्यात फिट असतील, जे सगळ्यात टफ जे जवान असतील त्यांचं सिलेक्शन पॅरासाठी केलं जातं, पॅरा एसएफसाठी केलं जातं. त्याच्यासाठी सेपरेट भरती, त्याच्यासाठी सेपरेट रूल असतात. जे सर्व नॉर्मल सैनिकापेक्षा जे अतिविशिष्ट असतात त्यांनाच पॅरा एसएफमध्ये पोस्टेड केलं जातं. त्याच्यामध्ये पॅराशूटचं ट्रेनिंग वगैरे वेगळं, डायव्हिंगचं ट्रेनिंग वेगळं, हे सर्व करायला लागतं. त्याच्यानंतर मग ते कमांडो ही पदवी मिळते. एक सोल्जर कमांडो झाला. आता जसं की पॅरा स्पेशल फोर्स एक एलिट फोर्स आहे, त्यासोबतच आपण जर एअरमध्ये गेलो तर AAD म्हणजे आर्मी एअर डिफेन्स ही सुद्धा एक एलिट फोर्स आहे. तर आपल्या एलिट फोर्समध्ये 17 वर्ष कार्यरत असलेले सचिन कवास्ते सर आपल्यासोबत आहेत. सर तुमचा काय वेगळा एक्सपिरियन्स होता? तसं आम्ही जे एअर डिफेन्स, आर्मी एअर डिफेन्स रेजिमेंट जे आमचं नाव आहे ते पूर्णपणे आम्ही जे हवाई हमले होतात त्याच्यापासनं सुरक्षा करणे. आमच्याकडे मिसाईल्स आहेत, गन्स आहेत मोठे मोठे. आणि जे एअरक्राफ्टनी जे आत्ता सध्या जास्त करून हवाई हमले जास्त होतात, तर आमच्याकडे गन एअर टू एअर पण आहे आणि ग्राउंड टू एअर पण आहे. तर जे कारण सगळ्यात जास्त नुकसान होणारं एअर अटॅक आहे, तर त्याच्यापासून आपलं संरक्षण करण्यासाठी आम्हाला डिप्लॉय केलं जातं. त्यातही मी व्हॉलेंटियर म्हणून RRमध्ये गेलो होतो. म्हणजे RR एक राष्ट्रीय रायफल म्हणून आपली एक इंडियाने आपले जे गृहमंत्रीच्या अंडरमध्ये येते ते त्यांनी स्थापन केलेली आहे, की जे टेररिझम जो वाढला होता आपल्या काश्मीरमध्ये त्याच्यासाठी प्रत्येक आर्मीचं प्रत्येक जे युनिट आहे,
प्रत्येक जे आपलं हे आहे त्याच्यातनं एक एक माणूस त्यांच्यात सर्व ह्याच्यात त्याच्यात जातो. तर त्याच्यात म्हणजे सगळ्यात मी व्हॉलेंटिअर ह्यासाठी गेलो की मला एक शौक होता की पहाडी चढणे, कंबॅट करणे, ऑपरेशन, की गोळी कशी चालती, ते लहानपणापासून मला एक शौक होता. आणि तो शौक माझा आर्मीने पूर्ण केला की इतकी पहाडी चढवली की मीच थकलो, पण आर्मीची पहाडी काय संपली नाही. आणि वरती मला गोळी वेगळे वेपन्स चालवायला मिळाले, वेगवेगळ्या गोळ्या चालवायला, की बाबा गोळी कशी चालली जाते, कुठलं वेपन. मी पहिलं पाहत होतो बाबा टी व्हीत की असं असतं, पण ते मला करायला भेटलं. आणि एवढं करून की कशी गोळी चालली जाते, कसं हे होतं, की तिथं गेल्यानंतर कसं करावं लागतं, ऑपरेशन कसे होतात, सर्व कसे होतात. आणि एवढं करून सगळं मला इतकं दिलं आणि त्याच्यावर मला पैसेसुद्धा दिले गव्हर्नमेंटने. तर माझ्यासारखं भाग्यवान आणि इतकं चांगली नोकरी म्हणजे इथं कुठंच नाही. तर मी एक मेसेज देऊ शकतो नौजवानांना की 2 वे असतात, एक लीगल वे असतो आणि एक अनलिगल वे असतो. जो की अनलिगल वे त्याचं काही एक हे नसतं, आणि जो लीगल वे असतो तो म्हणजे इंडियन आर्मी. आत्ताचे जवान काय करतात, ते काहीतरी बहकाव्यामध्ये येऊन किंवा काय होऊन गँगस्टर होतात, इनलिगल वेपन आपल्या हातात घेतात आणि जे निष्पाप आहेत त्यांच्यावर गोळी फायर करतील, हे करतील. तर तुमच्यात इतका जज्बा आहे तर तुम्हाला एक गव्हर्नमेंट चांगला वेळ देते आहे, तुम्ही त्यात जावा, भरती व्हा, तुम्हाला एकतर मान भेटल, हे जे आमच्या छातीवर जे मेडल्स मिळाले ते भेटतील, आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला एक इज्जत भेटेल, आणि वर तुम्हाला गव्हर्नमेंट त्याचे पैसे देईल. आणि हेच तुम्ही जर रॉंग वेनी गेले, तुम्ही जर गोळी चालवली तर तुम्हाला पोलीस अरेस्ट करतील, तुमच्या आईवडिलांचं नाव खराब होईल आणि तुम्ही जेलमध्ये जाल. तर कृपया करून तुम्ही तो मार्ग निवडू नका. आर्मीचा एक मार्ग निवडा, फोर्सेस आहेत खूप साऱ्या, तुम्ही मेहनत करा, सकाळी उठा, फिजिकल फिट ठेवा आणि आपलं भरती व्हा. अर्थातच खूप छान जो संदेश आहे तो आत्ताच्या पिढीला दिला. आता विषय आतंकवादपर्यंत आलाच आहे, तर आपण म्हणतो की इंडियन आर्मीची जी प्रगती आहे ती वाढत चालली आहे, आपलं जे काय म्हणतो आपण अजून स्ट्रॉंग होत चाललं आहे, पण तरी आतंकवादाचा जो प्रमाण आहे तो तितका असं म्हणता नाही येणार की तो तितका कमी होत चालला आहे. म्हणजे त्यासाठी काय कारण आहे? आता काही जवान असं असतात जे सिस्टमच्या मुळं नाराज असतात, सिस्टमशी नाराज असतात. काही त्यांच्या मागण्या किंवा काही त्यांची जे इच्छा अपेक्षा सिस्टम पूर्ण करू शकत नाही, अशा वेळी ते हातात अनलिगली शस्त्र घेतात. त्यामुळं सामाजिक जी शांतता आहे ते भंग होते. मग अशा वेळी जेवढे आपल्याला अधिकार गव्हर्नमेंटने दिले त्याचा वापर करून त्यात संतुष्ट राहून देशाशी एकनिष्ठ राहून पुढं जावं, शिक्षण घेऊन पुढं जावं असं मला वाटतं. तसंच चांगलं शिक्षण घेऊन आपल्या हे असं गैरवर्तन करून आपल्या समाजात असंतोष निर्माण न करून शांतता प्रस्थापित करून आपलं पुढचं जीवन व्यतीत करावं, किंवा कोणाच्या बहकावामध्ये किंवा कोणाच्या प्रोपोगंडामध्ये न येता जी सामाजिक विचारधारा आहे त्याच्याशी संलग्न राहून त्यांनी आपलं करिअर पुढे घडावं. काय मानसिकता असते म्हणजे जे देशामध्ये राहून आपण म्हणतो की देशद्रोही जी एक हे आहे ती भावना त्यांच्यामध्ये कधी होते? कारण काही वेळेस असं होतं की सिलेक्शनसाठी जातात, आता तुम्ही म्हटलं 10 ते 12% लोकांचं सिलेक्शन होतं, तर त्यामधून त्यांच्या मनामध्ये ही वृत्ती तयार होते का? बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण कसं असतंय, जर जेवढी वॅकेन्सी असेल तेवढीच ते त्यांना ते ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतात किंवा त्यांना तेवढेच घेऊ शकतात. किंवा काही लोक असे असतात की त्यांची फिजिकली ते त्यापर्यंत जाऊ शकत नाहीत. इच्छा तर असते खूप, पण ते काय रेशो असतो त्या रेशोच्या पलीकडं त्यांना नेता येत नाही. तर तो रेशोमधून जो फेल होतो तो नॅचरली नाराज होतो. नाराज झाल्यामुळं तो चुकीच्या मार्गाने जातो. मला दिवस आठवतोय तो 5 मेचा 1999चा कारगिल. अर्थातच
तर त्यामध्ये आत्ता आपल्यासोबत उपस्थित असलेल्या अनेक जणांचं योगदान आहे कारगिलच्या युद्धामध्ये. आणखीन सुद्धा त्यामध्ये शहीद झालेले 600 650पेक्षा जास्त जवान आहेत. पण ते सगळ्यांना तुम्ही सामोरं जाऊन त्यावेळेसच्या काही दृश्य माझ्या मनामध्ये अजून सुद्धा, तर तुम्ही तर ते पाहिले प्रत्यक्ष, तर तो अनुभव काय सांगाल सर? तुमच्याकडनं तर ऐकायला हवं. ॲक्च्युली कारगिल जे कारगिल डिस्ट्रिक्ट आहे त्यामध्ये द्रास सेक्टर एक असं सेक्टर आहे की वर्ल्डमध्ये 2 नंबरची जास्तीत जास्त थंडी त्या ठिकाणी पडते. त्या ठिकाणचं तापमान -60 डिग्रीपर्यंत गेलेलं आहे. -60 डिग्री तुम्ही विचार करू शकता. प्लस 5-10मध्ये सुद्धा आपली अवस्था खूप बेकार होते. तर -60मध्ये काय अवस्था होत, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या जवानांना, ज्यावेळीची तुम्ही गोष्ट सांगता कारगिलच्या युद्धाच्या वेळी, तर त्यावेळेला जवानांना एवढं साजोसामान पण भेटत नव्हतं. कमी साजोसामानामध्ये बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी दुश्मनच्या इरादे आहेत त्यांना नेस्तनाबूत केलं. त्यावेळी त्यांनी हे नाही समजलं की मला हे भेटत नाही, मला शूज भेटत नाहीत, मला कपडे गरम भेटत नाही, तर मी लढाई लढणार नाही, ही भावना त्यांच्या मनामध्ये नव्हती. त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. काय लोकांनी, 600-700 लोकांनी ते बलिदान 8-10 दिवसाच्या लढाईमध्ये, 10-12 दिवसाच्या लढाईमध्ये ते सार्थक झालं आणि त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे विजय भेटला. जो आपला भाग त्यांनी काबीज करायचा प्रयत्न केलेला होता तो त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही. आणि ते आपल्या जवानांनी अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा ते वॉर चांगल्या प्रकारे लढलं. आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्या क्षणाचे साक्षीदार आहोत. अर्थातच तुम्ही सगळेजण लढा देता, झुंज देता, म्हणूनच आमचं आयुष्य उभं आहे तुम्हा सर्वांच्या शौर्यामुळेच. सर, आपण बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये होता. ती सर्वात पहिली लाईन ऑफ डिफेन्स असते. म्हणजे शत्रू जर कुठून आला तर त्यांना सर्वात आधी BSFचे जे लष्करी आहेत त्यांना सामोरं जावं लागतं. तर तेव्हाचा तुमचा काय अनुभव होता? पहिलं तर मी ट्रेनिंग बेंगलोरला झालं माझं. त्यानंतर माझी पहिली पोस्टिंग झाली जम्मू काश्मीरमध्ये, राजौरी सेक्टरमध्ये. तिथं असा एरिया आहे की मैत्री घुसपेटी, आतंकवादी वगैरे येत जातच असतात. तर तिथं रात्रीची आंबूस वगैरे लावणं, दिवसाची ओपी, पेट्रोलिंग अशा ड्युट्या असतात त्या. तिथं एक प्रसंग असा घडला होता की आमचं जे पोस्ट होतं BSFचं, ती एकदम खाली होतं खड्ड्यात. आणि आमची कंपनी हेडक्वार्टर होतं ती वर होतं आणि त्याच्यानंतर एक पाठीमागं आर्मीचं एक पोस्ट होतं. तर आम्ही खड्ड्यात असल्यामुळं खाली, आणि पुढच्या बाजूनं सगळीकडे चारी बाजूला पाकिस्तानची पोस्ट होती समोर. आम्ही खड्ड्यात असल्यामुळं पलीकडे काय चाललं ते आम्हाला कळत नव्हतं. तर मागं जे आर्मीचं हेडक्वार्टर होतं त्यांनी सांगितलं की म्हणजे थोडं पाकिस्तानच्या गावात क्रिकेट चालू आहे, क्रिकेट बंद करा. क्रिकेट बंद करा म्हटल्यानं तिथं काय हाक मारून चालत नाही किंवा शिट्टी वाजवून चालत नाही. गन लावायची आणि आपले सरळ फायर करायचे. ती गन लावून आम्ही फायर केली, क्रिकेट बंद झालं. पण त्याच्यानंतर त्यांच्या चारी बाजूनं जी पोस्ट होती त्या पोस्टाने असं फायर आमच्यावर खोललं की जशा गारा पडते त्या पावसाच्या अंगणात, घरात, असं फायर त्यावेळेला त्यांनी खोलून ती रात्रभर. त्या दिवशी आम्हाला नाही जेवायला मिळालं ना झोपायला मिळालं. 12-1 वाजता शांत झालं ते फायर. त्याच्यानंतर पुन्हा 4 वाजता माझी ड्युटी आली परत सकाळी पहाटे. पहिल्या संत्रीला विचारलं काय तुझ्या ड्युटीत फायर वगैरे झालं का, तर म्हटलं नाही. तेवढाच शब्द काढला आणि पुन्हा फायर चालू झालं. फायर चालू झाल्यावर माझ्याजवळ 100 गोळ्या होत्या. 100 गोळ्या मी कधी इकडून फायर कर, कधी तिकडून फायर कर, असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फायर करून त्यांना म्हणजे अंदाजच येत नव्हता की नक्की फायर कुठून येतं आणि किती माणसं काय. शेवटी मीच विचार केला, म्हणलं फायर आपण इतका वेळ झाला करतोय, 100 गोळ्या आपल्या संपत आल्या त्या, तर थोडंसं आपण रायफल साफ करू. म्हणून जिथनं मी फायर करत होतो तिथनं खाली उतारलो. आणि तिथं नेमकं काय झालं, पाठीमागनं सूर्य उगवत होता. ती त्यांना माझी हरकत दिसली त्या खिडकीत. तेव्हा इथनं फायर होतं, हा माणूस इथं कोणतरी आहे. आणि तिथं त्यांनी गन फिक्स करून ठेवली. पण माझं नशीब एवढं चांगलं की मी फक्त तिथनं खिडकीतनं खाली उतारलो. आणि तिथनं 10-12 राऊंडचा असा ब्रस्ट मारला त्यांनी.
मी जर तिथं असतो त्यावेळेला तर म्हणजे ते विषय संपला असता. आणि दुसरं म्हणजे की ट्रेनिंग करत असताना उस्ताद लोक सांगते ती की बाबा अशा ठिकाणी उभं राहायचं नाही, गोळ्या येते त्या. पण तिथं ज्यावेळेला आपण टार्गेटवर फायर करतो तर तिथं काय गोळ्या कुठंतरी जात असते त्या टार्गेटवर, एवढं मोठं टार्गेट असून. त्यामुळे एक जवानांच्या मनात असं असतं की यार ही खोटं सांगते ती सगळं, उस्ताद लोक सांगते ती. पण ज्यावेळेला तिथं ग्राउंडवर होतं ना त्यावेळेला कळतं किंवा खरंच अशा म्हणजे गण आहे त्या की चिमणीचा डोळा म्हटलं तरी आपण मारू शकतो. तर ह्यो मोठा प्रसंग होता त्यावेळेचा. आणि त्यातनं आपलं सेफ बाहेर निघालं. तुम्हीच सेफ आहात म्हणून आमचा आपला देश सुद्धा सेफ आहे. आता मर्द आम्ही मराठे खरे म्हटलं तर सर तुम्हाला अर्थातच तुमच्या ट्रेनिंगचे दिवस आठवले असेल. महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज पहिले कर्नल म्हणून ओळखले जातात आणि त्यांची जी छावणी आहे ती म्हणजे महाराष्ट्र लाईक इन्फंट्री युनिट. त्या युनिटमध्ये तुम्ही ट्रेनिंग करून 17 वर्ष कार्यरत होते. तर त्यावेळेसचा तुमचा अनुभव. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेनं आणि यांच्या नावानं मराठा रेजिमेंट चालते. आणि हे मराठा रेजिमेंट पुऱ्या इंडियन आर्मीमध्ये म्हणजे पुराणी पलटण आहे. पलटण मानली जाते. 1768ला म्हणजे मराठा पलटण म्हणजे रेस झालेले आहे. जवळजवळ 250 वर्षाचा म्हणजे इतिहास आहे या बटालियनचा. आणि शौर्यगाथा या मराठा रेजिमेंटची खूप चांगली आहे. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज हे यांनी एक गोरिला वॉरफेअर म्हणून एक आपल्याला, जसे की शिवाजी महाराज त्यांच्या काळामध्ये कमी सैनिक घेऊन जास्तीत जास्त सैनिकांना मारायचे, तर आपण हे म्हणतो गनिमी काबा. तसं फौजमध्ये एक आंबुश नावाचा एक हे सेना मतलब सैनिकाचा हे असतो आंबुश. दुश्मनाच्या येणाऱ्या जागेवरती लावला जातो. दुश्मन ज्या ठिकाणाहून येतात तिथं आंबूस लावला जातो. कमी सैनिक घेऊन लावला जातो आणि जास्तीत जास्त चपळाईनं जास्तीत जास्त दुश्मनांना मारलं जातं. हे गोरिला वारफेअर आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी इंडियन आर्मीला दिलेली लढाईची युद्धकला आहे, एक देण आहे. आणि अशा रेजिमेंटमध्ये मी 17 दिवस सर्व्हिस केली आणि आम्हाला अभिमानाचा आहे, अभिमान वाटतो त्याबद्दल. आणि बऱ्याच अशा म्हणजे रेजिमेंट आहेत इन्फंट्री रेजिमेंट, ज्यावेळेस लढाई लागते, ॲक्च्युअल लढाई लागते त्यावेळेस प्रत्येक रेजिमेंटचा एक हे असतो युद्धघोष वाक्य असतं. ते प्रत्येक रेजिमेंट देवाच्या नावानं सुरुवात करतात लढाईच्या वेळेस. आणि आमचा मराठाचा आम्हाला गर्व आहे. आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजच्या नावानं आम्ही जयघोष करतो आणि लढायला सुरुवात करतो. ती जी प्रेरणा आहे ती वेगळीच आहे आणि तो उत्साह वेगळाच आहे. 10 जवानाची ताकद अंगामध्ये येते. आणि अशा इन्फंट्रीमध्ये मला सर्व्हिस करायला मौका मिळाला, हे माझं भाग्य आहे. आणि मी संदेश देऊ इच्छितो की ज्यावेळी आपल्या देशावर परकीय आक्रमण असो, नैसर्गिक आपत्ती असो, जसे बाढ येतात, पूर वगैरे येतात, त्यावेळी त्यावेळेस आपलं योगदान करणं गरजेचं आहे. अर्थातच आता हर हर महादेव बोलले होते, मनामध्ये जी आपली ऊर्जा तयार होते त्या ऊर्जेने तुम्ही सतत 24 तास वर्षाचे 365 दिवस तुम्ही सगळेजण काम करत असतात आणि तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. आता सर तुम्ही इन्फंट्री बटालियनमध्ये होता तर त्यावेळेस रेकी हा जो शब्द आहे ती कसे असायचं त्यावेळेस तुमचा अनुभव कसा? ॲक्च्युली रेकी ज्या वेळेला आपण कुठलंही ऑपरेशन करत असतो किंवा कुठल्याही ठिकाणी जाऊन त्याच्यावरती आपल्याला आक्रमण करायचं असतं, अशा एरियाची जाऊन पहिलं पाहणी करून येतो आपण. पाहणी करून आल्यानंतर त्याचं प्लॅनिंग बनवतो की कुठल्या साईडने आपण त्या कुठं अटॅक करू शकतो, कुठल्या साईडने जाऊ शकतो, कुठल्या ठिकाणून आपण चांगल्या प्रकारे तिथं पोहोचू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी जाऊन प्रत्यक्षात तिथं बघून येऊन आपल्या ट्रूप्सला समजावून सांगणं, या प्रकाराला रेकी प्रकार म्हणतात. यामुळं काय होतं, ज्यावेळेला आपण जे ऑपरेशन करतो ते ऑपरेशन सक्सेसफुलच होतं. त्यामध्ये फेलियर अशी कुठली गोष्टी होती. त्यासाठी रेकी हा एक खूप मोठा आमच्यासाठी दुवा आहे. पण ती रेकी करायसाठी खूप छुपाव हासिल करून किंवा स्वतः दडून त्यांना न माहिती होता जाऊन त्या एरियात
त्या एरियाची पूर्ण पाहणी करून यावं लागतं. जर समजा त्यामध्ये बाय द वे त्यांच्या नजरेस पडलं तर आपल्या जीवाला सुद्धा त्या ठिकाणी धोका असतो. म्हणून हा रेकी हा प्रकार आर्मीमध्ये खूप इम्पॉर्टंट. तुम्ही त्या बटालियनमध्ये होता त्याचा मोठं काय होता? माझा बोलो हिंदुस्तान की जय हा आमचा मोठा महा रेजिमेंट आहे. आपलं हे पण महाराष्ट्रीयनच आहे, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं महा रेजिमेंट पण बटालियन आहे. ॲक्च्युली ज्या रेजिमेंटचा जो मोटो असतो त्या मोटोमुळं त्या जवानांच्या उत्साह निर्माण होतो. त्यासाठी फक्त नाव वेगळे असतात पण सगळ्यांची कामं तेच असतात. उद्देश एकच असतो, फक्त त्या जवानांना कुठल्या नावानं जयकार केल्यामुळं त्यांच्या अंगात उत्साह निर्माण होईल हे बघितलं जातं. सर, आकाश शत्रुंजयी हे जे आहे ते मला आधीच लहानपणापासून ऐकल्यावर असं वाटायचं की नाही आर्मी आहे, एअरवाली आहे. मग ते जे मोठं आहे तर तुमचं जे होतं त्याचा अर्थ काय आहे? म्हणजे जे आकाशातनं जे फायटर विमानं येतात आणि त्या आजच्या जमान्यात तर सगळ्यात जास्त नुकसान त्याचीच आहे. आणि आत्ताची युद्धनीती बऱ्यापैकी त्यानेच चालू आहे की आपण आत्ता पण पाहतो ते रशियन युद्ध चाललं की तिकडनं मिसाईल उडतात आणि तिकडं पडतात. म्हणजे कितीतरी किलोमीटरपासनं देशात यायची गरज नाही, ते त्यांच्या देशातनं लॉन्च करू शकतात आणि आपल्या देशात पडू शकतात. तर आपल्याकडं इंडियन आर्मीकडं जे आर्मी एअर डिफेन्स आहे त्याच्याकडे इतके चांगले इक्विपमेंट आहेत आणि इतके हे आहेत की आपण त्याला एअरमध्येच ब्लास्ट करू शकतो जमिनीवर. आणि जर तिकडं जर प्लेन टेकऑफ घेत असेल पाकिस्तानमध्ये तर आपल्या रडारमध्ये पहिलंच पकडलं जातं की त्यांना आपल्या बॉर्डरच्या जे एअर बॉर्डर असतात ना आपल्याला त्या काय अशा म्हणजे फेन्सिंग वगैरे नसती पण एक निश्चित करून दिलेलं असतं की हा आमचा आकाशमधला फेन्सिंग आहे, ह्या एरियाच्या नंतर तुम्ही येऊ शकत. तर त्यांना पहिलीच वॉर्निंग दिली जाते की तुम्ही जर इकडं आले आणि ते रडारमध्ये कॅप्चर होतं म्हणजे त्याला ते एंगेज करून राहतं रडार. ते जिथं जाईल प्लेन तिकडं फायर जाणार. त्या गन पण आमच्या त्याला जॉईंट असतात रडारलाच. त्यामुळं ते एकदम अत्याधुनिक टेक्नॉलॉजी येते की आतमध्ये बसून आपण एक माणूस पण ते 2-10 त्यांचे फायटर आले तरी आपण त्यांना परत पळू शकतो. इतकं आपलं हे चांगलं. तर राष्ट्रीय रायफल ते सर्वात घातक मानलं जातं. म्हणजे एअरमध्ये जर हवामध्ये वायूमध्ये काही हालचाली झाल्या तर सर्वात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आणि तेच 1999 सालीसुद्धा झालं होतं. पाकिस्तानचे जे घुसपेट आहेत त्यांनी 8 ते 10 किलोमीटर एकदम पद्धतशीर ते सर्वात मोठ्या जे तिकडचे डोंगर होतं, ती टेकडी होती, तिथे येऊन त्यांनी आपला तळ ठोकला होता. त्यामुळे सर्वात जास्त आपल्याला नुकसान झालं होतं कारण वरनं ते आपल्या सगळ्या हालचाली ज्या आहेत ते बघू शकत होते. मग तो जो अनुभव होता तर त्यावेळेस आपण ज्यांनी कारगिलमध्ये सर आपण हे केलं आहे तर त्यावेळेसचा काय अनुभव होता की जेव्हा ते आपली सगळी ॲक्टिव्हिटीज कॅप्चर करू शकत होते, मग त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे स्ट्रॅटेजी केल्या होत्या की काय आपल्याला कसं, आणि ते असे आपल्या जी स्ट्रॅटेजी होती ती अशा पद्धतीची होती की ते आपल्याकडे वरनं लक्ष ठेवू शकत होते. पण आपल्याला असं वाटलं होतं की हा विजय आपला नाही आहे, पण तरी आपल्या भारतीय सैन्याने तो विजय मिळवून दिला होता. तर ते कशा पद्धतीचा? ॲक्च्युली 12 महिन्यामधले काही दिवस असे असतात की तो एरिया कारगिलचा एरिया जो आहे त्या ठिकाणी सर्वसामान्य सैनिक किंवा माणूस राहू शकत नसतो. त्यांचा सर्वसामान्य जगाशी नातं तुटलेलं असतं. अशा वेळी मोजकेच लोक त्या ठिकाणी असतात. मग त्या संधीचा फायदा घेऊन दुश्मनाने पाकिस्तान्यांनी आपल्या एरियामध्ये येऊन हा करण्याचा प्रयत्न केला होता. आणि ज्यावेळेला तो प्रयत्न केला ते ज्यावेळेला आमच्या पेट्रोलिंगवाल्यांनी ती जी माहिती ज्यावेळेला दिली त्यावेळेला मग आपल्या जवानांनी त्यांना ते सक्सेस होऊन गेलं नाही, त्यांना दुखवून लावलं ते. त्याच्यामध्ये दिवसात आपण काय हरकत होऊ शकत नाही, तर रात्रीचं मुवमेंट आपण करायचं म्हणजे ते वर होते ना. कारण त्यांचे जे सर्व पोस्ट जे आहेत ते हाईटवरती असतात, ते आपले जे पोस्ट आहेत ते लोमध्ये असतात. अशामुळं दिवसात जे पण हरकत होईल ती त्यांच्या पूर्ण नजरेमध्ये येत असते. त्यामुळे जे काय आपले ऑपरेशन आहेत, जे काय आपले कारवाई पेट्रोलिंग अंबुश जे काय असतील ते आपल्याला नाईटलाच करावं लागतात. आणि त्याला बर्फाची खूप हे असल्यामुळं रस्ते वगैरे सगळे बंद असतात. त्यामुळे सगळा एरिया जिथल्या तिथं ठप्प असतो. अशावेळी हे सगळं घडलेलं होतं वातावरण.
आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर म्हटला तर सर्वात रिसेंट जे झालेलं आहे ते म्हणजे सर्जिकल स्ट्राईक होतं. तर सर सर्जिकल स्ट्राईकमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला आणि त्याचा फायदा लष्करी जवानांना कसा झाला? आजकाल कसं आहे, टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, त्याच्यामुळे ड्रोन वगैरे ह्या गोष्टी आलेल्या आहेत. तर आपण इथं बसून ते ड्रोनद्वारे की दुश्मनाची हरकत वगैरे पाहू शकतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केली होती, आता असं म्हणतो आधुनिक तंत्रज्ञानाचं जर आपण ॲडव्हान्समेंट झालीच आहे, पण त्याचा आपल्याला तितकाच धोकासुद्धा आहे. कारण जितका आपल्याला फायदा होता तितकाच त्यांनासुद्धा फायदा आहे. मग त्यावेळेस आपण ज्या रेजिमेंटमध्ये आहोत तिथे आपल्या ज्या हालचाली आहेत त्या त्यांच्यापासून कशा पद्धतीने तुम्ही लपवून ठेवता? आम्ही तसं म्हणजे हरकत तर जास्त करतच नव्हतो. म्हणजे जसं की ड्रोनद्वारे जेवढं कम्युनिकेशन वगैरे करायचं वगैरे, तर ते रात्रीचंच वगैरे आम्ही करत होतो ते. म्हणजे दुश्मनाला दिसायला नाही पाहिजे वगैरे. आर्मीमध्ये आहे ना एक कन्सेप्ट आहे की कॅमोफ्लाइज अँड कन्सलमेंट हा एक हे असतो. तर ज्या वेळेस आम्ही अशा ऑपरेशन वगैरेला जातो तर दिवसा आपल्यावर कोणी वर्ण पाहू नये त्याच्यामुळं आम्ही काय करतो, कॅमोफ्लाइज अँड कन्सलमेंट जाळे असतात आमच्याकडे की त्यांनी इक्विपमेंट म्हणजे व्हेकल आहे आपलं तर ते झाकणे. तर ते वर्ण आणि ते जाळं जे असं विणलेलं असतं की जसं तिथली झाडी झुडपं आहेत त्या टाईप असतं जमिनीच्या बनावट जमिनीच्या बनावट. तर ते वर्ण जरी ड्रोन गेलं तरी ते झाडी दिसते तिथं, ते इक्विपमेंट दिसत नाही. ते सकाळचं आम्ही कवर करून ठेवलेलं असतं. ज्यावेळेस आपल्याला त्याचा यूज करायचा ते जाळं काढायचं यूज करायचं त्या इक्विपमेंट. बाकी टाईम ते कॅमोफ्लाइज असतं पूर्ण. हवालदार V.S. खरात सर, तुम्ही जेव्हा पॅरा ह्याच्यामध्ये होता, पॅरा स्पेशल फोर्समध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला बाकी कमांडोजपेक्षा वेगळ्या पद्धतीचे प्रॅक्टिस असतात. तर ती जे प्रेक्षक आहेत आत्ता जे आत्ता होऊ घातलेले लष्करी आहेत जे तयारी करतायत त्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही? तुमची जी वेगळ्या पद्धतीची प्रॅक्टिस असते, ट्रेनिंग असते, मग त्यांना फायदा होईल असं काय? वगैरे नाही का, फिजिकली फिजिकली माइंडलीने त्यांनी स्ट्रॉंग राहायला पाहिजे आणि स्वतःची ॲक्टिव्हिटी स्ट्रॉंग ठेवली पाहिजे बाकीच्या ह्याच्यापेक्षा. त्यावेळेस तो स्पेशल फोर्ससाठी काबील होईल. ॲक्च्युली सैनिक हा तसा ताकदवारच असतो, तसं मेंटली आणि फिजिकली तो स्ट्रॉंग असतो. तर त्या सर्व स्ट्रॉंगमधून सुद्धा जो सगळ्यात जास्त अव्वल असेल तो फिजिकली तर आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त मेंटली जास्त स्ट्रॉंग हवा. कारण किती जरी टॉर्चर केलं, किती जरी त्रास झाला, अगदी जीवाच्या पलीकडे जरी गेलं तरीसुद्धा त्यातनं अजून जिवंत होऊन त्यांना ते ऑपरेशन सक्सेस करायचं असतं. अशा लोकांना एवढ्यासाठी स्पेशल फोर्समध्ये टाकतात. अशी बाकी सगळ्यामधून त्यांना निवडलं जातं की सगळ्यात जास्त टफ. आता सगळ्यात जास्त टफ म्हणजे त्यांना अगदी मरणासन्न अवस्थेपर्यंत पोचवून तरीसुद्धा त्यांची प्रतिक्रिया काय आहे आणि तो किती त्याला सक्सेस करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी, सहनशक्ती किती, ह्या सगळ्या गोष्टी ते बघितल्या जातात. आणि एवढं त्यांना ट्रेनिंग पण हार्ड दिलं जातं. मरणं असेल तर 10 गुणा मरणं त्याला दाखवलं जातं, त्यावेळेला त्याला एक वेळ मरण दिलं जातं. म्हणजे अगदी दुसरा जन्म झाल्यासारखंच ट्रेनिंग असतं. बाकीच्या ह्याच्यामध्ये आमचं कसं छोटा ट्रूप असतो, आमचा कमांडोचा छोटा ट्रूप असतो. आमची कॅपॅसिटी आता जंगलामध्ये आहे, आम्ही ऑपरेशन एरियामध्ये, तर आम्ही एका ठिकाणी 15-15 दिवस काढू शकतो की आपली ॲक्टिव्हिटी दुश्मनाला दाखवायची नाही. आणि तिथे मग खाणं पिणं मग ते तुम्हाला एखादा साप वगैरे भेटला तर ते साप खाऊन सुद्धा दिवस काढायला लागतात. त्याला ड्रायफ्रूट्स वगैरे असतात ते खाऊन दिवस काढायला, म्हणजे असं एक वेळ मिळेल नाही मिळेल, पाणी असेल नसेल तरी पण आणि जिथं पैदल क्षणात जाऊ शकत नाही अशा ठिकाणी पॅरावाल्यांना उतरवलं जातं. आणि पॅराशूटला आम्ही एक छत्री माता असं म्हणलं जातं. जंप केली म्हणजे आमचा पुनर्जन्म झाला असं गृहीत धरलं जातं. म्हणून आमचं ज्यावेळेस आम्ही जंपला जातो त्यावेळेस छत्री माता की जे असा उत्कृष्ट केला जातो. सर, तुम्ही बॉर्डरवरती होता त्यावेळी इंडिया पाकिस्तान बॉर्डर, पाकिस्तान म्हटलं की आतंकवाद, सगळं जे देशवासी आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते. पण त्यावेळेस तुम्हाला सतत त्या जागेवरती राहायचं आहे. मग तिकडे कशी भावना असते तुमच्या मनामध्ये की सतत आपल्यावरती काही ना काही आहे अशी भीती असते? तिथं सारखं चालूच असतंय तिथं. जरीही आत्ता लढाई वगैरे कधीतरी लागते पण तिथं आतंकवाद्यांचं येणं जाणं सारखं चालूच असते. त्यामुळे त्याच्यावर
एवढं परफेक्ट लक्ष द्यावं लागतं दुर्बिणीतनं वगैरे, म्हणजे रात्रंदिवस ते चालूच असतं पहारा. आणि त्यातून मी येते कुठं तार कापून, कुठं काय करून, तारावरून. मग तिथं काय सुट्टी नसते, कोण दिसेल त्याला मग डायरेक्ट शूटच. नो मॅन लँड जो झोन आहे त्या झोनमध्ये तिकडचे सैनिक पण नाही येऊ शकत, आपल्याकडचे पण नाही येऊ शकत. मग त्या झोनमध्ये जर काही हालचाली झाल्या तर त्या तुम्ही कशा कॅप्चर करता? आणि तिकडे जर जास्त तिकडे आतंकवादी आले तर मग त्यावेळेस कशी सिच्युएशन असते? आता ज्यावेळेला आतंकवादी त्यांना पार करायचं असते पाकिस्तानवाल्यांना, त्यावेळेला त्यांची आर्मीज त्यांना सपोर्ट करत असते. मग ती फायर खोलून आपलं लक्ष विचलित करणार आणि कुठल्या तरी मधल्या रस्त्यानं मग ती काढते ते अशी आतंकवादी. ते आता फोर्स एवढी काही खुळी राहिली नाही, त्यामुळं त्यांनी तो डाव चालू केला की आपण बी आपलं फौज सगळी डिप्लॉय करतो व्यवस्थित, आंबूस वगैरे लावतो, घात लावून बसते ते, त्यात गावते ते बरोबर. ॲक्च्युली पाकिस्तान आपल्याबरोबर भारताबरोबर समोरासमोरची लढाई कधी लढू शकत नाही किंवा समोरच्या लढाईत तो कधी जिंकू शकत नाही. अशा वेळी छोटे मोठे असे आतंकवादी कॅम्प उभा करून लोकांचे ज्या माइंड वॉश करून त्यांना धर्माचे किंवा पैशाचे आमिष दाखवून सगळ्या गोष्टी करून त्यांना कमी पैशामध्ये त्यांना जास्तीत जास्त धार्मिक माइंड वॉश करून त्यांना आपल्या हिंदू धर्माबद्दल किंवा भारताबद्दल त्यांच्या डोक्यामध्ये अगदी वेगळं वातावरण भरलं जातं. ते जेणेकरून तो भारतामध्ये येऊन कुठंतरी आतंकवादी कारवाई करून छोटं मोठं नुकसान करून अशांती पसरवण्याचं काम करतात. मग ही जी लोक आहेत ते ज्या ठिकाणाहून त्यांना मोका भेटेल, जसं ओढा, नाला किंवा नदी अशा ठिकाणावरून ते क्रॉस करायचा प्रयत्न करतात. मग त्यासाठी आपली जी BSF वगैरे आहे किंवा ज्या ठिकाणी अनिर्णीय बॉर्डर आहे अशा वेळी आर्मी त्या ठिकाणी लावून रात्रंदिवस त्याच्यावरती लक्ष ठेवलं जातं. आंबुश, पेट्रोलिंग किंवा रेकी अशा सगळ्या गोष्टी करून त्याच्यावरती नजर ठेवली जाते, जेणेकरून ते लोक आपल्यात क्रॉस नव्हते. आता सैन्य म्हणून आत्ता सध्या आपल्या भारताची स्थिती काय आहे जर आपण लष्करीकडे पाहिलं तर? आज आमच्या आर्मीमध्ये बोललं जातं आणि ती गोष्ट खरी आहे. जर आपण सकाळी इथं नाश्ता करून जर आपण गेलो पाकिस्तानबरोबर युद्ध करायला, दुपारच्या जेवणाला तर संध्याकाळच्या जेवणाला आपण ते सगळं संपवून पाकिस्तान पूर्ण बरबाद करून परत संध्याकाळच्या जेवणाला आपण आपल्या घरी येऊ शकतो. एवढी हिंमत आपल्या इंडियन आहे. सकाळी नाश्ता करून ते युद्धाला सुरुवात केली की ते सगळं संपवून दुपारी संध्याकाळच्या जेवणाला ते परत आपल्या घरी सुखरूप येतील. एवढी आम्हाला गॅरंटी आहे आणि एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे. हे ऐकून अजून असं वाटलं की आपण अजून सुरक्षित आहोत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जसं जसं आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जसं जसं वर्ष पुढे चालल्यात तितकी स्ट्रॉंग अजून आपली आर्मी बनत चालली आहे का? आणि सरकारकडून पण आता खूप लक्ष दिलं जातं आहे. चांगले इक्विपमेंट, चांगले वेपन्स किंवा चांगले राशन पाणी जवानांचं उठणं, त्यांचा वेलफेअर जे आहेत ते बऱ्यापैकी आता देत आहेत. आणि एक सैनिकाला आपलं मोराल अप जे करण्यासाठी जेवढं आवश्यक असणारे सगळे गोष्टी गव्हर्नमेंट देत आहे. प्रयत्न चालला आहे गव्हर्नमेंटचा आणि ते जवान यामध्ये खुश आहे. आणि ते अजून आपल्या देशाची सुरक्षा आणि आपल्या देशाची रक्षा करण्यासाठी अजून कार्यरत आहे. एखाद्या लष्करीसाठी सर्वात जास्त अभिमानाचा क्षण जो असतो आपल्यासाठी तर जेव्हा तुम्ही विजय प्राप्त करून येता, तुम्ही जिंकून येता तो असतो. पण एखाद्या सोल्जरसाठी, आर्मीसाठी कोणता क्षण असतो तो? आता तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर जे इंडियन आर्मी आहे त्यातनं देशाच्या कानाकोपऱ्यातनं प्रत्येक कम्युनिटीचा आणि प्रत्येक कास्ट, प्रत्येक सबकास्ट याचा माणूस येतो. आल्यानंतर तर एक इंडियन आर्मीचं एक चांगला एक हे की सर्व धर्म समभाव, की तिथं काहीच आहे नसतं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे ज्यावेळेस एक सिव्हिलियन ट्रेनिंग घेऊन पूर्ण करून इतके कष्ट घेऊन सर्व हार्ड रायफल चालवणं, म्हणजे एक सिव्हिलियनपासनं सोल्जरपर्यंत त्याला घडवलं जातं. आणि एक लास्टचाच एक हे असतो जो की सर्वात गर्वाचा आम्हाला हे असतो. आणि त्याचा प्रत्येक सोल्जर
जो भरती झालेला आहे तो क्षणाचा त्या इंतजार करत असतो, ती म्हणजे कसम परेड. तर त्या कसम परेडची एक खासियत आहे आमची, की जो आपला पंडितजी आहेत ते गीता घेऊन उभं असतात, जे मौलवी आहेत ते आपलं कुराण घेऊन उभं असतात, आणि जे फादरी आहेत ते आपले बायबल घेऊन उभे असतात, आणि जे ग्रंथी आहेत, जे गुरु नानक देवचे ग्रंथ साहेब आहेत ते घेऊन उभे असतात लाईनीत. आणि प्रत्येक सोल्जर हात असा समोर करून, आणि त्याच्या खालनं ते सर्व घेऊन गेलं जातं. तर तिथं सोल्जरचा एकच आहे की कर्म ही धर्म, कर्म करो तेच तुमचं धर्म आहे. आणि फौजीचा धर्म म्हणजे कर्म, की आमचं कर्म काय आहे की दुश्मन संघ आणि आपल्या देशाला सेफ ठेवणे, इतकंच. ती एक शपथ घेतली जाते, कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असला तर तो फक्त एकाच झेंड्याखाली आणि येतो. आमच्या मंदिर असतं ना इंडियन आर्मीमध्ये प्रत्येक युनिटमध्ये, की असं एक पर्टिक्युलर मंदिर नसतं. त्या आमच्या मंदिराला मंदिर नाव नसतं, सर्व धर्मस्थळ असतं नाव, की त्याच्यात शीख आहे तो आपला गुरुद्वाराचा पाठ पण करू शकतो, मुस्लिम आहे तो आपला नमाज पण पढू शकतो, एकाच ह्याच्यात. एकाच इमारतीमध्ये एका सगळे ह्याच्यात ख्रिश्चन आपले हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई पेयर्स पण सगळ्यांचे- करू शकतो, आणि हिंदू आपली प्रार्थना पण करू शकतो एकाच जागेवर. त्यामुळे त्याला नावच दिलं असतं वेगवेगळे सर्व सण आहेत. धर्मस्थळ. सर्वांचं आर्मी- सर्वांचं एकच ध्येय असतं, आपली भारत माता की रक्षा करणे. बस ते सर्वात कर्म ही धर्म आमचा. आणि एक सैनिकाचा एकच धर्म असतो, मानवता. तो ना शीख असतो, ना मुस्लिम असतो, ना हिंदू असतो, ना कुठलाही असो, तो एकच असतो, फक्त मानव धर्म. आणि तो आणि मानवता धर्म तेच शेवटपर्यंत सर्वात चालतो. आम्हाला चांगलं वाटतंय. आणि 9 महिन्याचं खर्च ट्रेनिंग करून त्यांना एक सरमोनल ड्रेस, त्या सरमोनल ड्रेसमध्ये त्यांना कसम दिली जाते. तो ड्रेस घालण्याचा एक उत्साह असतो, ती वर्दी असते. ती वर्दी, त्या वर्दीसाठी आणि त्याच्यानंतर आपण सोल्जर बनलो जातो पक्के. त्याच्या आधी ती वर्दी घालण्याचा अधिकार नसतो. त्याच्यावेळेस 9 महिने तुम्ही पूर्ण ट्रेनिंग करून पासआउट होता, त्यावेळेस तुम्हाला त्या सरमोनल ड्रेसमध्ये तुम्हाला कसम दिली आणि जाते. ते प्रत्येक सोल्जरच्या जीवनातला तो खुशीचा अविस्मरणीय क्षण क्षण असतो. असतो. आत्ताच्या देशामध्ये सगळे जाती धर्मावरनं भांडतायत, तर त्यावेळेस तुम्हा सर्वांकडून हे ऐकून सगळ्यांनी ही विचारधारा मनामध्ये ठेवली काय पाहिजे की सर्वात मोठा धर्म जो आहे तो मानवता आहे. आपण सर्वांनी मानवतेसाठी जगायला पाहिजे, जे की तुम्ही सगळेजण करतायत. बरोबर आहे, तेच आमची खंत आहे. आम्ही आर्मीमध्ये जेवढे दिवस काढले तेवढं एक मानवता धर्म म्हणून काढला. पण ज्यावेळेला रिटायर होऊन ज्यावेळेला आम्ही समाजात येतो त्यावेळेला हे जे बघतो जातीवरून भांडणं, जातीवादमुळं जातीमध्ये फूट तेढ किंवा निर्माण एक करणं. दुसऱ्याची तेढ निर्माण करणं, हे बघितल्यानंतर आमच्या मनाला खूप दुःख होतं की काय आपल्या देशासाठी या लोकांनी मानवता धर्म जर स्वीकार केला तर आपल्या ह्या देशात कितीतरी चांगल्या पटीनं आपला देश चालेल किंवा सुख समाधान लागेल. बाहेर आल्यानंतर कळतं की आपण यांच्यासाठी आपण जीवाची पर्वा न करता आपण देशासाठी कडा संघर्ष करतो, आणि शिविरमध्ये त्याचा काय परिणाम होतो. आवडती असताना जी सिव्हिलमध्ये इज्जत मिळते, ते सेवारत झाल्यानंतर पण इज्जत दिली पाहिजे. अर्थातच सर. हां, ते तसे आजकाल जास्त भेटत नाही. फक्त 26 जानेवारी 15 ऑगस्टला ही मेरे वतन त्यावेळी के आठवण काढतात. गाणे लावून हे करून 26 अशी देशभक्ती नाही होऊ शकत. तुमच्या मनातून देशभक्ती जागृत झाली पाहिजे. देशाला बदलायचं आहे तर प्रत्येक जणांनी आपण बदललं पाहिजे स्वतःला, त्याच्यानंतरच आपण देश बदलू शकतो. एक आम्ही आर्मीवाले समोर आहेत, दुश्मनांसंग लढतोय, पण देशात आपल्या काय चाललंय ते सर्वजण पाहतातच. झाल्यानंतर जी इज्जत मग ते भेटते, बदलायचं आवडती असेल, असताना ते भेटत. ते बदलायचं ते भेटली असेल पाहिजे. पहिले दिवस ते विसरते, ते विसरलं नाही. कारण जवान आहेत म्हणून सेफ आहे आणि आपण संध्याकाळची झोप व्यवस्थित घेऊ शकतो, ते विसरते, ते विसरलं नाही. आणि मी तर म्हणतो चला आम्ही तरी म्हणजे देवाच्या कृपेने किंवा यांनी आम्ही आज तुमच्यात आहोत, पण जे आमचे साथी होते ते वीरगतीला हे झाले, तर त्यांच्यासाठी प्रत्येक जणांनी कमीत कमी ज्या दिवस शहीद दिवस असतो तर तिथं जाऊन तुम्ही एक मेणबत्ती तरी त्यांच्या नावाने हे करा, एवढी तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे. आता जे नवीन होऊ घातलेले लष्करी आहेत, जे तयारी करतायत,
आता मानसिकरित्या आपल्याला सक्षम राहावंच लागतं, पण कुटुंबियांपासून लांब जाणं ती सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येईल अशी ती गोष्ट आहे, आठवण जरी आली तरी. मग ते जे आहेत, जे आता नवीन तयारी करतायत, त्यांच्यासाठी काय संदेश देऊ शकता? म्हणजे ट्रेनिंग सुरू झाली, मग ट्रेनिंग झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल वॉर सिच्युएशनमध्ये असता तो काळ, आणि हे सगळं मिळून त्यांच्यासाठी एक संदेश. ॲक्च्युली जसं आपण एका मातेच्या पोटामध्ये 9 महिन्याचा गर्भ पळतो, तो लहानाचा मोठा होतो, पूर्ण या समाजासाठी किंवा जेवढं त्या गोळ्याला आकार मिळत जातो, तसं आर्मीचं 9 महिन्याचं ट्रेनिंग आहे. एक नवीन नौजवान येऊन तो पूर्ण सैनिक बनण्यापर्यंतचा 9 महिन्याचा जो कालावधी असतो, त्यामध्ये त्याचं पूर्ण लक्ष देशभक्ती 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 ह्याच्याकडेच केंद्रित केलं जातं. त्याला मेंटली और फिजिकली स्ट्रॉंग केलं जातं. ज्यावेळेला तो पूर्ण सैनिक बनतो त्यावेळेला त्याचं आपोआपच आपल्या घरच्यांच्या प्रती जे प्रेम आहे कमी होत जातं. प्रेम कमी नाही होत, पण त्याचं लक्ष, प्रायोरिटी त्याची आपली मातृभूमी हे त्याची फर्स्ट प्रायोरिटी बनते, आणि आपला परिवार हा दुसऱ्या प्रायोरिटीवरती तो त्याला टाकत असतो. अशा प्रकारचं ट्रेनिंगच आम्हाला दिलं जातं, जेणेकरून आपल्या देशाची आपण सुरक्षा करू. आणि कुठल्याही जवानाचं कर्तव्य बनतं, ज्या देशात आपण राहतो त्यातले आपल्या आयुष्यातले काही दिवस ह्या देशासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी किंवा देशातल्या आपल्या माई बहिणीसाठी आपल्या आयुष्यातलं काही क्षण, काही दिवस द्यावं असेल. म्हणजे तुम्ही सर्वजण आज आमच्या सोबत बोललात, आणि मला स्वतःला मनामध्ये खूप आनंद होत आहे की 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हा सर्वांसोबत बसून बोलायची इतक्या कमी वेळात मला संधी भेटली. म्हणजे मी स्वतःला खरंच लकी मानते आहे यामुळे. आणि तुम्हा सर्वांसाठी 2 ओळी अशा की तुम्ही सगळेजण जे आहेत ते भारतासाठीच जगताय, मरताय सुद्धा भारतासाठी, आणि मरणोत्तर जेव्हा तुमची अस्थी आहे ती जेव्हा गंगामध्ये वाहिली जाते किंवा तिरंगामध्ये जेव्हा तुम्ही लिपटले जाता, तर त्यावेळेस सुद्धा जर आपण जवळ जाऊन आवाज ऐकला तर तो सुद्धा एकच असेल की भारत माता की जय आणि जय हिंद. धन्यवाद सर्व दिल्याबद्दल.